मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार म्हणजे पूर्ण दिवस धावपळ आणि गोंधळ आणि पळापळ हे चालूच असतं बघा. काय झालं, सकाळी लवकर उठले, देवपूजा केली, पटकन जेवण बनवलं. आज आहे ना कुवारिका पूजन मला करायचं होतं. खीर, भाजी, वरण, चपाती, भात सगळं काही केलेलं होतं. त्याच्यानंतर पूजा मांडून घेतली आणि नंतर स्वतःला सावरलं. एवढ्या धावपळीमध्ये ना स्वतःला वेळच द्यायला भेटत नाही, म्हणून सगळं आवरल्यानंतर शांतपणे ना सुंदर अशी साडी नेसली. एवढी खुश झाली ना, कित्येक मला वाटते 5-6 वर्षानंतर ही साडी नेसलेली होती. पूजा पोती वाचायला घेतली तोपर्यंत जाऊबाई आली डुग्गूला घेऊन. हे जाऊबाईचं 2 नंबरचा मुलगा आहे बरं का. बोलतात ना, पूजा चालू असताना सुहासिनी आल्या ना चांगलं असतं, मग त्यांना हळदी कुंकू लावायचं. तिला हळदी कुंकू लावलं आणि पोती वाचून घेतली. पूर्ण घराला धूपदीप अगरबत्ती दाखवली. माझं उंबरटा पूजन झालेलं होतं. उंबरट्याला गोमूत्र आणि हळदीचं लेपन लावून झालेलं होतं. आता काय झालं, ह्या वर्षी माझे 2 गुरुवार चुकले. म्हणजे घरात आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. पहिला आणि शेवटचा गुरुवारच मला भेटला. त्यामुळे मी प्रत्येक वर्षी कन्यापूजन मुलींना 5-6 जशा येईल तशा कन्या जेवण घालते, पण ह्या वर्षी मी एकच कन्या पूजायला घातलेली होती. आणि परत माझ्यामध्ये घरामध्ये सुहासिनी आली. तिला हळदी कुंकू लावलं आणि कन्यापूजनाला सुरुवात केली. ही शरू आहे मावळ जाऊबाईची मुलगी. तिला ना खीर खूप आवडली. मी अशा क्यूट अशा क्लिपा घेऊन आलेले होते. तेवढ्यात कारभारी आले. कारभारी ऑफिसवरून आलेले होते, त्यांना बाहेर जायचं होतं. मग तिचं जेवण झाल्यानंतर कारभाऱ्यानं जेवायला वाढलं आणि कन्यापूजन माझं झालेलं होतं. आता सुहासिनी पूजन करायचं होतं. पूर्ण दिवस म्हणजे मी सकाळपासून काम करते तरी सुद्धा संपतच नव्हतं. सुहासिनी आल्या घरात. सुहासिनी हसतच आल्या. त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांचं स्वागत केलं. मजाक मस्करी चालूच होती. दरवर्षी वेगळ्या वस्तू घेतच असते. ह्या वर्षी वेळ नाही भेटला. मी ह्या वर्षी कोण घेतले बरं का. आणि माझ्या अशा प्रकारे सुहासिनी झालं. आता गल्लीत राहण्यात एवढी मज्जा असते की एका घरातनं निघा आणि दुसऱ्या घरामध्ये जावा. आता चाललेलं होतं माझ्या म्हणजे मिस्टरांची मामी आहे ना तिच्या घरी. आता ही मिस्टर मामींची ना 2 नंबरची सून आहे. तिचं घरी कन्यापूजन आम्ही केलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून असे छान फोटोशूट केले. संध्याकाळच्या टायमाला माझं मनच मानत नव्हतं. म्हणजे माझे कन्यापूजन दरवर्षी असतं ना, मग मला काय माहीत काय झालं, मी परत छोट्या मुलींसाठी अजून वस्तू आणल्या आणि 5-7 कन्या परत घरामध्ये बोलवल्या आणि त्यांच्यासाठी खीर बनवली. म्हणजे तेव्हा कुठे जाऊन मला समाधान वाटलं बरं का. असं वाटलं की माझं मार्गशीर्षचा गुरुवारचं उद्यापन चांगल्या प्रकारे झालं. म्हणून कन्यांना ज्या शेवळ्या घातल्या, म्हणजे शेवयाची खीर, आणि माझ्या घरी नारायणसुद्धा आले, त्यांचंसुद्धा पूजन केलं. नंतर मावस जाऊबाई होती, तिच्या घरी पूजेला गेलो. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना सुहासिनी येतच होत्या, त्यांना वाण देतच होती. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. परत संध्याकाळची आरती केली, फोटो काढले. तर असा हा माझा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता बरं का. एकदम सुंदर.